Welcome to the Free Press Journal's latest political show called the Pune Poll Watch. Today, in this show, we have Mr. Mukund Kirdat, who is Maharashtra Aam Aadmi Party's spokesperson. Welcome, sir. So, this is the political show which we have started basically for in preparation of the assembly polls. So, my first question to you is Aam Aadmi Party going to contest elections in Maharashtra? Already, they have said that they'll contest 36 out of 36 seats in Mumbai. So, what about the rest of Maharashtra and especially Pune? ॲक्च्युली तिकडे अराउंड 288 सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामधल्या सर्व सीट लढवण्याचा आम आदमी पार्टीचा विचार आहे. म्हणजे हे आम्ही पूर्वीपासून सांगत आलो की आम्ही पर्याय म्हणून उभा करतो आहोत. त्यामुळे हा पर्याय उभा करायचा असल्यामुळे आम्ही सर्व सीट लढवण्याचा इरादा आहे. आम्ही त्या पद्धतीने आमच्या जे पक्ष नॅशनल टीम आहे त्या टीमकडे पण आम्ही त्या पद्धतीने आमची जी डिमांड आहे सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, इथल्या पदाधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने संपर्कामध्ये आहोत आम्ही. तर नॅशनल टीम ज्या पद्धतीने निर्णय देईल त्याप्रमाणे ठरेल. परंतु आम आदमी पार्टी महाराष्ट्र ही इच्छुक आहे की सर्व सीट्स या लढवल्या जाव्यात. राईट. सो 288 सीट्स तुम्ही म्हटलं पण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतल्यात ऑलरेडी डिक्लेअर केले आहेत आम आदमी पार्टीने की 36 आउट ऑफ 36 सीट्सच्या सर्व लढणार आहेत. आणि पुण्यातल्या ज्या 8 सीट्स आहेत त्या पण तुम्ही म्हणताय की ते तुम्ही लढणार आहात. तर डू यू थिंक की तुमच्याकडे म्हणजे सर्व असे दमदार कॅन्डिडेट्स आहेत जे BJP, काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांना कम्पीट करू शकतात? हां, म्हणजे दमदार हा शब्दावरती आपल्याला थोडीसं बघायला लागेल की दमदार म्हणजे राजकीय पर्याय म्हणून जेव्हा उभं राहतो आपण तेव्हा आजवरच्या राजकारणामध्ये दमदार काय असतं तर एक बाहुबल असलेला, दुसरा आर्थिकदृष्ट्या ताकदवार असलेला, तिसरा म्हणजे त्याचं घराणे असेल तर किंवा आधीपासूनच त्याचा एक कोणीतरी खासदार आहे, त्याचा मुलगा कोणीतरी. तर या पद्धतीच्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आम आदमी पार्टीकडे नाही. आम आदमी पार्टी ही सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करते आणि चळवळीतनं आंदोलनातनं उभी राहिलेली पार्टी आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर याच्या पद्धतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जो राजकारणामध्ये स्थान नव्हतं ते राजकारणामध्ये स्थान मिळवून देण्याचं काम आम आदमी पार्टी करते. दिल्लीमध्ये पण आपण बघितलं ते अरविंद केजरीवालपासून सर्वजण, मनीष सिसोदिया असतील. मनीष सिसोदिया तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये ते अरविंद केजरीवाल गव्हर्नमेंट ऑफिसर्स होते. त्यामुळे दमदार आमच्या दृष्टीने असं आहे की ज्याची समज आणि इच्छाशक्ती या दोनचं ज्याच्याकडे कर्तृत्व आहे आणि कामाचं कर्तृत्व आहे तो माणूस दमदार आहे. आणि आमच्यासाठी असे अनेक कार्यकर्ते आहेत जे आज महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचं काम करत आहेत आणि आम आदमी पार्टीकडून पर्याय म्हणून आम्ही तो उभे राहतील. बरोबर. सो तुम्ही अलायन्समध्ये बघताय म्हणजे सपोज तुम्ही म्हणला की 288 सीट्स पूर्ण लढणार आणि जर सपोज तुमचा जर इनफ किंवा वॉट एव्हर से नंबर सीट्स आले तर तुम्ही पुढे अलायन्समध्ये बघणार पार्टनरशिप करायला की यू विल बी इंडिपेंडंट ॲज दे आर? हा थोडासा पुढचा प्रश्न आहे. परंतु सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपण लोकसभा जी निवडणूक होती तेव्हा आम्ही इंडिया आघाडीचे पार्ट होतो आणि त्याचा उद्देश एकमेव उद्देश असा होता की नरेंद्र मोदी यांची जी हुकुमशाही आहे त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि ते सर्वात महत्त्वाचं टार्गेट होतं. जे टार्गेट एका अर्थाने देशभरामध्ये मतदारांनी त्याला त्या पद्धतीने मतदान दिलं आणि कुठेतरी मोदी यांच्या हुकुमशाहीच्या जे धोडदौड होती त्याला कुठेतरी एक चाप बसलेला आहे आणि त्यामुळे त्याचा मुख्य उद्देश आमचा पूर्ण झालेला आहे. आणि तेव्हा आम आदमी पार्टीने महाराष्ट्रामध्ये एकही सीट लढवली नाही. जी काही इंडिया आघाडीचे इतर जे कार्यकर्ते किंवा इतर उमेदवार होते त्यांचा आम्ही पूर्णपणे प्रचार करत होतो. त्याचं कारणच तसं होतं की आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं आणि कार्यकर्त्यांनी झोकून देऊन निस्वार्थीपणे प्रत्यक्षामध्ये काम केलं. आता अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामधलं जे राजकारण पाहिलं आपण तर महाराष्ट्र राजकारण हे खूप गढूळ झालेलं आहे. तुलनेनं काय आहे की आपण जर मागची 2019ची इलेक्शन बघितली त्या इलेक्शनमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रपणे सामोरे दिले होते मतदारांना. म्हणजे मतदारांनी वोटिंग कुणाला केलं होतं तर शिवसेना आणि भाजप. प्रत्यक्षामध्ये त्यांच्यामध्ये फूट पडली. त्याच्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला त्याच्यामध्ये फडणवीस आणि अजित पवार हे पहाटेच्या याच्यात आले. म्हणजे आपण म्हणू की दोन पर्याय होते, दोघं एकत्र होते. त्याच्यातला एक फुटला आणि शरद पवार गट म्हणजे तेव्हा अजितदादा यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी झाला. पण ते पण फुटलं दीड दिवसानंतर. आणि त्याच्यानंतर जी महाविकास आघाडी आली ती पुन्हा ठाकरे गट आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आली.
त्यामुळे या आणि आत्ता नंतर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये 2-2.5 वर्षानंतर जी परिस्थिती आली त्याच्यातला शिवसेनेचा गट फुटला, पहिला शिंदे गट फुटला, त्यानंतर राष्ट्रवादीचा गट फुटला, त्यांना उपमुख्यमंत्री म्हणजे याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असं कोण ठामपणे सांगू शकतं? अशी महाराष्ट्रातल्या खरं मतदाराची परिस्थिती आहे. बरोबर. ती त्याला माहितीच नाही ती विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी कोण आहे. कारण यातल्या जे सगळे 5-6 पक्ष आहेत या सगळ्यांनी आलटून पालटून सत्ता आपल्या हातात ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. हे होत असताना आपण सर्व पद्धतीच्या तडजोडी पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे याला एक सक्षम पर्याय देणं ही खरी जबाबदारी आहे आणि त्यामुळे आम आदमी पार्टी हा त्याच्यातला निश्चित पर्याय असा आहे आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक त्यासाठी पर्याय म्हणून आम्ही पाहतो त्याच्याकडे आणि या पद्धतीने लढवली जावी अशी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. बरोबर. सर, एकीकडे थर्ड फ्रंटचा विचार चालू आहे. छत्रपती संभाजी जे आहेत प्लस जारंगे जे आहेत आणि ह्यांची एक थर्ड फ्रंट किंवा AIMM असेल, वंचित आघाडी असेल, हे एक थर्ड फ्रंट करू पाहत आहेत. तर आपला हा पण पर्याय असू शकतो की त्यांच्यासोबत जावं की नाही? तसे पर्याय ओपन आहेत. जोपर्यंत ते पक्ष, ती संघटना भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये उभे राहते आणि आपण ज्याला कल्याणकारी कामं म्हणतोय त्या पद्धतीची जी आम्ही एका अर्थाने राजकारण वेगळं, आमचं राजकारण वेगळंच आहे यांच्यापेक्षा. तर हा मुद्दा आपल्याला याच्यात लक्षात घ्यायला हवा. कारण युती करत असताना किंवा आघाडी करत असताना आपण कशासाठी करतोय याचं काही उद्देश निश्चितपणे आम आदमी पार्टीमध्ये आहे ठरलेलं. की त्यामुळे आम्ही ही जी 2014पासून ज्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आलो त्याच्यामध्ये राजकीय पटलावर कधीही चर्चेत नसलेले प्रश्न आम्ही निर्माण केले. ती म्हणजे आम्ही शिक्षण हा विषय त्याच्यामध्ये घेतला. अक्षरशः गुजरातच्या इलेक्शनमध्ये मोदींना एक डमी शाळा उभी करून त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला लागलं. तर म्हणजे हा विषय कधीही राजकीय पटलावर आला नव्हता, तो विषय घ्यायचा. दुसरा विषय होता आरोग्याचा प्रश्न. म्हणजे एका अर्थाने आपण ज्याला खरा विकास म्हणतो तर खऱ्या विकासाचं माणसाचा मानवी विकास जर घडवायचा असेल तर तुम्हाला चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, उत्तम आरोग्यसेवा मिळाली पाहिजे, बाकी मूलभूत सुविधा ज्या आहेत, पाणी असेल, वीज असेल, या पद्धतीच्या सुविधा, वाहतूक आहे, सार्वजनिक वाहतूक, या सुविधा पुरवणं हा उद्देश आहे. आणि त्यामुळे या उद्देशाच्या भोवतीने जे काम करू पाहतात तेच त्या विचारांचे जे कोणी पक्ष असतील, त्या विचारांना सामील होणाऱ्या NGOज असतील, याच्यातल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर आम्ही हातमिळवणी करायला तयार असणार असू. आता ती आघाडी कशा पद्धतीने होईल हा अजून पुढचा भाग आहे, परंतु या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे, आयडिओलॉजी आमची स्पष्ट आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्याच्यातली जी मार्गदर्शक तत्व आहेत आणि त्या लाईन्सवरती आपल्याला काम करायचं आहे, हे आमच्या डोक्यामध्ये पक्का आहे. राईट. सो लोकसभा इलेक्शन जर आपण म्हटलं की आम आदमी पार्टी फुल्ली सपोर्टेड द MVA इन महाराष्ट्र, तर तुम्हाला वाटतं की आम आदमी पार्टीच्या सपोर्टमुळे किंवा सपोर्टचे जे वोट्स आहेत ते MVAला मिळाले लोकसभेमध्ये निश्चितपणे हा पर्याय जो आहे तो पर्यायामध्ये आम्हाला खूप कार्यकर्ते म्हणत होते की हे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ही परिस्थिती निश्चितपणे आहे. ती ग्रामीण भागामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांविषयी अत्यंत चीड आहे. म्हणजे शेतीचे प्रश्न आहेत, दुधाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर अवकाळी पाऊस त्याच्यामुळे झालेल्या नुकसानाचा प्रश्न आहे, विमाचा प्रश्न आहे, आत्महत्या तर आपल्याकडे कलंच येण्यात आत्महत्या ह्या चालूनच जातात असं एक परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळांचे प्रश्न आहेत, आरोग्यसेवा आपल्याकडे पुरेशा नाही आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांभोवती सामान्य माणसाच्या मनामध्ये चीड आहे. दुसरं असं की ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर बँकांच्या हातात सर्व नाणे आहेत. स्थानिक सहकारी बँका असतील, सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी दूध संघ असतील, ऊसाचे कारखाने जे आहेत ते त्यामुळे एका अर्थाने त्यांचं सामान्य माणसाचं शोषण हे या व्यवस्थेमार्फत राजकीय पक्ष करतायत, प्रस्थापित राजकीय पक्ष. त्यामुळे त्याला पर्याय आपल्याला उभं करायला हवा. त्यामुळे त्या सगळ्यांची जी चीड होती ती कुठेतरी या सगळ्या लोकसभेच्या काळामध्ये मात्र ती मोदींच्या विरोधात, म्हणजे मोदींनी ज्या पद्धतीने एका अर्थाने संविधान कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, आपण ज्याला मूलभूत गोष्टी म्हणतो किंवा लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणतो, तुमचं एक्झिक्युटिव्ह बॉडी असेल किंवा लेजिस्लेटिव्ह बॉडी असेल किंवा मीडिया असेल किंवा हे सगळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि जो त्यांच्या विरोधामध्ये आवाज करतो, बोलतो,
त्याला कुठल्या तरी कायद्याच्या अंतर्गत, कुठल्या तरी चौकशीच्या अंतर्गत अडकून ठेवणं असं धोरण होतं. म्हणजे आम आदमी पार्टीचे जे महत्त्वाचे नेते होते, आपण सिसोदिया असतील, अरविंद केजरीवाल असतील, या सगळ्यांना कुठलाही एक पैशाचा पुरावा नसताना आजही चौकशीच्या नावाने अडकून ठेवलं. आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की 2-2.5 वर्ष सिसोदिया जे आमचे माजी उपमुख्यमंत्री होते त्यांना आतमध्ये ठेवलेलं होतं, आणि ते सुद्धा बिना चौकशीचं. पण तिथे एकही पुरावा नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये पण म्हटलेलं आहे. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या गोष्टींच्या गोष्टी पाहिल्या तर मोदी सरकारच्या विरोधातला जो राग होता तो लोकसभेमध्ये व्यक्त झाला, आणि त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीचा महत्त्वाचा रोल होता. अगदी महाविकास आघाडीचे जे शरद पवार असतील, इतर नेते आहेत, त्यांनीसुद्धा याचा निश्चितपणे उल्लेख केला. सुप्रिया सुळेंनी उल्लेख केला की आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण तनामनाने या प्रचारामध्ये सामील झाले होते, आणि ते मोदींच्या विरोधातली लढाई म्हणून आम्ही निश्चितपणे लढलो. लोकांनी त्याचं स्वागत केलं होतं. बरोबर. आता तर आम आदमी पार्टी इज बिझी विथ हरियाणाचे इलेक्शन्स, पण महाराष्ट्र संदर्भात जर निर्णय घ्यायचे असतील की सीट्स कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचे, तर ते अरविंद केजरीवाल जेव्हा जेलमधून येतील त्यानंतरच होईल. आमची नॅशनल टीम असते, त्याच्यामध्ये राजकीय संदर्भातले निर्णय घेणारी टीम जी आहे ती टीम हे सर्व निर्णय घेते. त्यामुळे त्याच्यामध्ये संजय सिंग असतील, नंतर पंकज गुप्ता असतील किंवा पाठक असतील, या पद्धती, आणि शिवाय महाराष्ट्राचे आमचे जे प्रभारी आहेत तर ते गोपाल इटालिया आहेत, हे सगळे नेते हे ते निर्णय घेतात. आणि त्यामुळे त्या पद्धतीचा सर्वे करणं किंवा त्या पद्धतीचा कार्यकर्त्यांविषयी इच्छुक उमेदवारांची माहिती देणं, हे सगळं काम आम आदमी पार्टीची महाराष्ट्र टीम करते आहे. त्याच्यावरती वरिष्ठ निर्णय घेतील. बरोबर. सर, आम आदमी पार्टी वॉज कन्सिडर्ड की लार्जली हे अर्बन बेस्ड पार्टी आहे. दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिल्लीमध्ये पण डायरेक्ट फाईट होती बिटवीन काँग्रेस अँड आम आदमी पार्टी अँड BJP, म्हणजे 3 पार्टीज होत्या. पण नंतर मग आपण पंजाब जिंकली. पंजाबमध्ये असं बघितलं की इट वॉज डायरेक्ट फाईट बिटवीन आम आदमी पार्टी आणि काँग्रेस. BJP तिथं मायनर प्लेअर होता, शिरोमणी अकाली दल पण एवढा काही नव्हता. पण जर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर देर आर अ लॉट ऑफ पार्टीज, आणि पार्टीजमध्ये गट्स पण, त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे गट्स आहेत. तर मग कसं तुम्हाला वाटतं की कसं कॉन्टेस्ट होऊ शकतो मग इथे? महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणता तसं मल्टी पार्टीज आहेत, परंतु त्या मुख्यत्वे 2 याच्यातच डिवाईड झालेल्या आहेत. एक महाविकास आघाडी आणि महायुती आघाडी. त्यामुळे यांची राजकारणं जी आहे, तुम्ही आत्ता जर गेल्या 3-4 महिन्यामधली सर्व जर विधानं किंवा एकूण चर्चा राजकीय पटलावरच्या जर पाहिल्या तर त्या शब्दच्छल, ज्याला आपण म्हणतो शब्दांचे खेळ करणं, याच्यावरतीच चालू आहे. जनतेचे प्रश्न उठवण्याच्या संदर्भामध्ये कोणी काम करताना दिसत नाही. त्यामुळे याला तिसरा पर्याय हा आम आदमी पार्टी म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता तसं जरी मल्टी पार्टी असलं तरी त्या पार्ट्या एकाच याच्यातून तयार झाल्या, मुशीतनं आलेले सगळे कार्यकर्ते. म्हणजे आज आपल्याला असं दिसतं की महाविकास आघाडीचे काही लोक तिकिटासाठी युतीमध्ये जात आहेत, युतीचे काही लोक महाविकास आघाडीमध्ये जात आहेत. त्यामुळे विचारधारा ही महत्त्वाची नाही आहे, त्यांचा विचार काय आहे, त्यांची राजकीय इच्छाशक्ती काय, हे काही महत्त्वाचे नसून तिकीटं मिळवणं, सत्तेत येणं, या पद्धतीचा एक मानसिकता या सगळ्या प्रस्थापित पक्षांमधले जे नेते मंडळी आहेत त्यांच्या मनात आहे, आणि त्याच्याविषयीची चीड सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे निश्चितपणे. त्यामुळे आम आदमी पार्टी हा त्या पद्धतीने पर्याय उभा राहू शकतो. आणि एक आपण अंडरस्टँडिंगमध्ये करतो की हा अर्बन चेहरा असलेला पक्ष आहे, पण प्रत्यक्षात असं आहे की हा शिक्षित वर्गाचा त्याच्यामध्ये पुढाकार होता. त्यामुळे तो सुशिक्षित शिकला सवरलेला असा कार्यकर्ता आमच्यामध्ये दिसतो. परंतु हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आम्हाला सर्वात पहिला स्टार्ट महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये मिळाला, कारण ग्रामपंचायती आमच्या ताब्यात काही आल्या आणि तिथला कार्यकर्ता उभा राहिला. याचं कारण असं की शहरी भागाच्या शोषणापेक्षा ग्रामीण भागातलं शोषण खूप मोठं आहे, आणि त्याच्याविषयीचा जो राग आहे त्याच्यातनं आम आदमी पार्टीचं काम आज प्रत्येकाच्या मनामध्ये, लोकांमध्ये पोचलेलं आहे. ती आम आदमी पार्टीने जे मुख्यत्वे जे केलं ती वीज म्हणजे मोफत दिलेली आहे, 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिलेली आहे, शिक्षण मोफत आहे, आणि सरकारी शाळा इतक्या उत्तम केलेल्या आहेत की तुम्हाला खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळामध्ये रांगा लागत आहेत. ही परिस्थिती नाही. आणि सामान्य माणसाचं गणित काय आहे बघा, गरिबीमध्ये उभं राहिलेली कुठलीही स्त्री किंवा कुठलाही माणूस असा विचार करतो की माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं, त्याची प्रगती व्हावी. बरं, याच्यासाठी किंवा तुमच्या घराचा विकास व्हावा, अगदी साधी कल्पना घेऊ, त्याला पर्याय काय आहे? तो कुणाच्या खिशावरती दरोडा नाही मारू शकत, मग त्याचं घर पुढे जाणार कसं आहे? म्हणजे विकासाची कल्पना जर अशी असेल तर त्याचा विकासाचा एकमेव मार्ग हा शिक्षणामधून जातो.
त्यामुळे अतिशय उत्तम चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती संविधानाने म्हणले की तो हक्क पण आहे. त्यामुळे हा आमचा मूलभूत आहे. म्हणजे त्यामुळे आम्ही दिल्लीमध्ये जे शिक्षणावरती बजेट आहे ते वाढवलेलं आहे, आरोग्यावरचं बजेट वाढवलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? आज महाराष्ट्रामध्ये आपण काल परवासुद्धा बातमी वाचली असेल ती ₹500 वरती कंत्राटी भरती शिक्षकांची करणार आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये. आता ₹500 वरती आज महाराष्ट्रामध्ये गवंडीसुद्धा मिळत नाही आपल्याला. अशा पद्धतीने जर शिक्षण व्यवस्था राबवली जाणार असेल तर महाराष्ट्राचं भवितव्य काय आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून सामान्य माणूस याच्या विरोधात निश्चित उभा राहील आणि तो आम्हाला स्वीकारेल अशी आमची आशा आहे. एक रिसेंटली सर्वे आला 2-3 दिवस आधी लोकपोलचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रेडिक्ट केलं की महायुतीला कमी सीट्स मिळतील कंपेअर्ड टू MVA. MVA विल बी द रुलिंग पार्टी आणि कंपॅरेटिव्हली म्हणजे मॅजिक फिगर ते क्रॉस करतील. तर याच्यावरती तुम्हाला काय म्हणणं आहे? याच्यामध्ये जर आत्ताची लोकसभेच्या वेळेची आकडेवारी आणि आत्तासुद्धा जे सर्वे येत आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर लोक द्विधा मनस्थितीमध्ये आहे. तेव्हा दोन्ही युती आणि आघाडीमधलं मार्जिन जे आहे ते अत्यंत खूप कमी कमी आहे. त्यामुळे ही सगळी जी आकडेवारी दिसते ती अशी आपल्याला दिसते. याचाच अर्थ असा आहे की लोकांपुढे पर्यायासाठी एक काय म्हणू व्हॅक्यूम आहे किंवा एक जागा आहे, निश्चितपणे स्पेस आहे. ती स्पेस कोण घेणार असा महत्त्वाचा प्रश्न यापुढच्या राजकारणामध्ये राहणार आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण आमच्या मते हे स्पेस कोण ऑक्युपाय करतं याच्यावर पुढे जाईल. कारण आज पर्याय नसल्यामुळे एका अर्थाने आपण पाहतो की हा नाहीतर तो अशा पद्धतीच्या द्विधा मनस्थितीमध्ये असताना जनतेचा क्षोभ जो आहे, राग जो आहे तो तुम्हाला युवकांच्या आंदोलनामधून दिसतो. म्हणजे एखादी परीक्षा 4 दिवसांनी 5 दिवसांनी शिफ्ट करावी म्हणून हजारो मुलं रस्त्यावर उतरतात. आता हे सरकारला कळत नसेल तर की बाबा एक साध्या 2 तारखा एकाच दिवशी येत असतील, ओव्हरलॅप होत आहेत, तर तुमची तारीख वेगळी बदलावी. पण यासाठी हजारो मुलांना रस्त्यावर यावं लागतं. अशी आज शासनाची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या आणि त्यामुळे किंवा इव्हन तुम्ही पुण्यासारख्या शहरांमध्ये बघितलं तर गुंडगिरीचं शहर म्हणून पुणे व्हायला लागलं आहे. म्हणजे इथे PIवरती पण चाकू हल्ला किंवा कोयता हल्ला होतो, मुलींवरती अत्याचार होतो. हे बदलापूरचं उदाहरण असेल. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सामान्य माणसाला कुणी आता फारसा प्रतिनिधी राहिलेलं नाही. बदलापूरचं आंदोलन त्या दृष्टीने महत्त्वाचं होतं की पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं त्याला कुणीही नेता नव्हता. सामान्य माणूस रस्त्यावर उतरतो. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कुणीही नेता नव्हता. हे जे आहे घडतं आहे याचं कारण आहे की यांचा राजकीय पक्षांवरती विश्वास कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभी करणं ही महत्त्वाची जबाबदारी सर्वच याच्यामध्ये खरोखर राजकीय इच्छाशक्ती असणारे लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे. राईट. सर, लाडकी बहीण योजना जी त्यांनी महायुती सरकारने आणली अगदी 2 महिन्या अगोदर, तुम्हाला वाटतं त्यांचा इम्पॅक्ट पडेल त्या योजनेचा वोट्सवरती? असं आहे की महाराष्ट्राची परिस्थिती खूप वेगळी आहे. काही मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये त्यांनी काही प्रयोग केले आणि त्याच्यातनं त्यांना यश आलं म्हणून ते इकडे जसं जसं ओढता येईल अशा त्यांची समजूत असेल तर असं होणार नाही. महाराष्ट्रातली जनता 100% जाणते. आज 1,000-1,500 रुपयांनी किंवा शेतकऱ्यांनासुद्धा अशा पद्धतीने वर्षाचे ₹6,000 दिले जात होते. म्हणून शेतकरी त्यांच्या बाजूने वळले का? तर असं होत नाही. काय असतं ती तुमची सगळी सिस्टीम ही आर्थिक शोषण जे होतं आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही काय त्यांना सपोर्ट देत आहात किंवा आर्थिक शोषण कसं थांबवलं जातं आहे हे जनता पाहत असते. म्हणजे महिला म्हणा किंवा पुरुष वर्ग हा इतका डोळ्यावरती पट्टी झाकून उभा नाही आहे राहिलेला महाराष्ट्रामधला. महाराष्ट्रातली जनता ही जाणती आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जी आत्ता गेल्या 5 वर्षात जे राजकारण घडलं त्याच्यावरची जी प्रतिक्रिया आहे जी सगळी आली किंवा महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला जे मतदान झालं ती प्रतिक्रिया आहे. त्यामुळे इथला नागरिक इथला मतदार सजग आहे आणि त्यामुळे तो अशा यांना बळी पडत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही काय केलं आहे तर आम्ही पहिलं महिलांना मोफत प्रवास दिला. त्यामुळे महिलांची टक्केवारी 25%वरनं 35% टक्केवारी वाढली ती जे महिला बाहेर पडायला लागल्या. महिलांच्या हातामध्ये पैसा खेळता झाला. म्हणजे आपण तो पैसा आल्यानंतर त्यांचं एका अर्थाने काय म्हणू आपण सक्षमीकरण झालं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसंच आहे की ते सरकारी शाळांमधली मुलं IITमध्ये जायला लागली. वीज आणि या सगळ्या गोष्टीमधनं पैशाची बचत झाली. या गोष्टी झाल्यानंतरसुद्धा दिल्लीमधलं बजेट हे सरप्लस बजेट आहे
असं असताना मग त्याच्यानंतर एखादी योजना राबवणं हे वेगळं. महाराष्ट्रामध्ये 7,00,000 कोटीचं डेफिसिट आहे. असं असताना यासारख्या योजना आणल्यानंतर आज कॉन्ट्रॅक्टरसुद्धा म्हणतात की आमचे पैसेच मिळत नाही. म्हणजे जे सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ओरडाओरड करत आहेत, ते आंदोलनाची धमकी देत आहेत. बाकी तर तुमची शिक्षण व्यवस्था किंवा आरोग्य व्यवस्था कोलमडून पडते आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये आज शाळांमधली जर परिस्थिती बघितली तर शाळांमध्ये बेंचेस नाहीत, शिक्षक नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही सगळी व्यवस्था कोलमडून पाडायची आणि कुणाला तरी ₹1,000 ₹1,500 दिल्याने जनतेचं भलं होतं, असा जनतेचाही समज नाही. बरोबर. त्यामुळे मला असं वाटत नाही की याचा त्यांना काही फारसा फायदा होईल. दुसरं असं की तुम्ही त्यांचं राजकारण पाहिलं तर तिन्ही जे आहेत, शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल आणि फडणवीस सरकार असतील, तिघंही एकमेकांशी भांडतायत. याचं क्रेडिट बरोबर. मिळवायचं. याची ही का परिस्थिती आली? कारण त्यांनी कामच काही केलेलं नाही ना. म्हणून हे जे ते ₹1,500 दिलेत ते आमचं क्रेडिट आहे, आमचं क्रेडिट आहे. अशा एका अर्थाने निवडणुकीच्या दरम्यान काळामध्ये आपण पूर्वी जे म्हणायचो की ₹500 दिले, ₹1,000 दिले, हे वाटप जे होतं हो. त्या वाटपाचा हा आधुनिक नमुना आहे. प्रत्यक्षामध्ये राजकीय इच्छाशक्ती, विकास घडवणं हे महत्त्वाचं काम आहे. तसं दिसत नाही. बरोबर. सर, पुण्याचे स्पेसिफिक जर प्रश्न आपण बघितले तर आता सध्या ट्रॅफिकचा सगळ्यात खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर रायझिंग क्राईम रेट्स आहेत. दिवसेंदिवस एक घटना होत चालल्यात पुण्यामध्ये. आणि वॉटर इश्यूज आहेत, फ्लडिंग जी आत्ता झाली आपण बघितली. तर याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण की लोकांकडे, लोकल सिटिझन्सकडे कंप्लेंट करायला बॉडीज नाही उरली आता. कारण की देर आर नो कॉर्पोरेटर्स एनीमोर. 2 वर्ष झाले देर आर नो इलेक्शन्स, कॉर्पोरेशन इलेक्शन्स नाही झाले. आणि MLAsकडे जाऊन ह्या गोष्टींची तक्रार कशी करायची? कारण की MLAचे सब्जेक्ट्स वेगळे आहेत किंवा MPकडे जाऊन नाही सांगू शकत, कारण MPचे सब्जेक्ट्स वेगळे आहेत. तर मग कसं म्हणजे? म्हणून म्हटलं की हे जे सरकार म्हणतं ना, मोदी सरकार, की आमचं डबल इंजिन, ट्रिपल इंजिन. आता ट्रिपल इंजिन त्यांच्या ताब्यात आहे. मग ट्रिपल इंजिन ताब्यात असेल तर हे काय आहे? म्हणजे इथलं प्रशासनावरती कुणाचा कंट्रोल आहे? तर हा फडणवीस किंवा युती सरकारचा आहे. म्हणजे यांच्या हातात ताब्यात ट्रिपल इंजिन आहे. इव्हन तुम्ही आत्ता आपण शिवाजीनगर भागाचं उदाहरण देऊ. शिवाजीनगरमधले जे आत्ता एक्झिस्टिंग आमदार आहेत शिरोळे, ते स्वतः नगरसेवक होते. हो. ते स्वतः आमदार होते. पण त्यांच्या घरातच खासदार होता. आता ट्रिपल इंजिन हे घरातच होतं ना. मग तुमचे शिवाजीनगरमध्ये सर्वात जास्त रहदारीचे प्रश्न आहेत. सर्वात जास्त वाहतुकीची तोंडी शिवाजीनगरमध्ये भागामध्ये होते. गणेश थिंट रोड द्या, सेनापती बापट रोड द्या, जंगली महाराज रोड द्या, सर्व रस्त्यात ते जाम असतात. दुसरं शिवाजीनगरचं आता बस स्टँड उभं राहत नाही, असा प्रश्न असतो. तुमचे पाण्याचे प्रश्न त्या वस्त्यांमध्ये तसेच्या तसे आहेत. हे सगळे प्रश्न जसे तसे आहेत. म्हणजे कोयता गँगपासून हे सगळं पुण्यामध्ये घडतं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर कोथरूडसारख्या भागामध्ये कोयता गँग इतकी ॲक्टिव्ह आहे, तिथल्या सामान्य व्यक्तीला किंवा सामान्य घरातल्या महिलेला भीती वाटते की मी माझ्या मुलीला आज सकाळी शाळेत पाठवताना ती संध्याकाळी व्यवस्थित येईल, सुखरूप येईल, याची भीती वाटत असते. ही परिस्थिती आज पुण्यामध्ये झाली. एकीकडे आपण सुसंस्कृत शहर असं म्हणत होतो, परंतु ही परिस्थिती बिघडवण्याला कोण जबाबदार आहे? त्यामुळे हे सगळं जे ताबा कोणाचा होता, आधीसुद्धा महानगरपालिकेमध्ये BJPच होतं. त्याच्यानंतर प्रशासक जे आहेत ते सुद्धा आज आमदारांच्याच बरोबर बसतात, बोलतात खासदारांबरोबर. तर त्यामुळे या बैठका घेत असताना सर्व पुण्यातले जे साथी जे BJPचे आमदार आहेत ते यांच्याबरोबरच असतात, प्रशासकांबरोबर. बरं, इथले तुमचे काय म्हणू पालकमंत्री आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये रोल प्ले करतात. असं असताना सुद्धा पुण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. आणि तुम्ही ज्याची उदाहरणं दिली ती नदी सुशोभीकरणाचं, ते तर आपण उघडं पडलं ना. म्हणजे मागच्या वर्षी पूर नाही आला, पण यावर्षी पूर आल्यानंतर जो अस्तर लावलेला होता किंवा रॅबिट दगड जे आहे त्याच्यावरती जी माती टाकून झाडं लावली होती, ते सगळं वाहून गेलेलं आहे. बरं, दुसरा प्रश्न असा की ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ही जी लाईन आहे, याच्यावरती ते कठडे असतील असं मुळात त्याच्या गाईडलाईन्समध्ये आहे. असं असताना प्रत्यक्षामध्ये पाणी मात्र पहिल्या पुरालाच 35,000 क्युसेक्सनी सोडल्यावरच पाणी सर्व वस्त्यांमध्ये शिरलं होतं. मग ते ब्ल्यू लाईन आहेत कुठे? आणि मग नदी सुशोभीकरण जर अशा स्वरूपात असेल, ज्याच्याने त्याचा कॅनॉल तयार होत असेल. साबरमती गुजरातचं मॉडेल घेऊन इथे आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की गुजरात मॉडेल सगळीकडे जगभर फेल झालं. महाराष्ट्रात, देशात सगळीकडे फेल गेलेलं आहे. त्यामुळे गुजरात मॉडेल खरं नाही, पण साबरमतीला जाऊन तिथलं मॉडेल बघून इथं या पद्धतीने 5,000 कोटी खर्च केले जात आहेत, ते चुकीचे आहेत. कारण याच्याने तो कॅनॉल होऊन कॅनॉलची जी फ्लो कॅपॅसिटी आहे ती कमी होणार असेल, झाडं तोडली जाणार असतील, तर हे आर्टिफिशियल कॅनॉल म्हणजे मुळामुठा नदी नव्हे किंवा सुशोभीकरण नव्हे.
त्यामुळे निसर्गाचा विचार त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. हा एक वेगळा भाग झाला. इतर ज्या योजना आहेत, ती जायकासारखा प्रोजेक्ट आहे. कुठे आहे जायकासारखा? म्हणजे जायकामधून पाणी स्वच्छ होईल हे 2025साठी उपयोगी होईल या पद्धतीची त्याची तयारी होती. प्रत्यक्षात 2025 आलं तरी अजून ते उभं राहत नाही आहे. म्हणजे जायकामधून 2000 क्युसेक्स 2000 पाणी जे आहे तेवढं वापरलं जातं आणि त्याच्यातला जो मैलामध्ये पुन्हा जातं. तर याच्यामध्ये जे शुद्धीकरण व्हायला पाहिजे ते जायका प्रोजेक्टमधनं व्हायला पाहिजे होतं, ते होत नाही आहे पुरेसं. त्यामुळे आपण अस्वच्छ पाणी पुढे सोडून देतो आहे. त्यामुळे ही परिस्थिती आज पूर्ण पुण्याची आहे, पुढच्या नद्यांची आहे, मुळामुठ्याची नद्यांची आणि देशातल्या सर्वात त्यामुळे प्रदूषित नद्या म्हणून मुळा नदी गणली गेली आहे. अशी परिस्थिती आहे. बरं, सर्वात ट्रॅफिक जास्त किंवा डिले होतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण नाव कमवलं आहे पुण्याने. त्यामुळे पुणे आहे कुठे? म्हणजे पुण्यात आता सगळं उणे आहे असं स्थिती निर्माण झाली. सर, फायनल क्वेश्चन, तुम्ही इंटरेस्टेड आहात का इलेक्शन्स लढण्यासाठी? मी मागची इलेक्शन निश्चितपणे लढवली होती आणि पक्षाने आदेश दिला तर निश्चितपणे लढू. परंतु आमच्यासाठी इलेक्शन लढवणं, स्वतः लढवणं यापेक्षा जो पर्याय आपण जनतेला देणं तो सक्षम असला पाहिजे हे आमचं सर्व कार्यकर्त्यांचं मनामधली इच्छा आहे. आणि त्यामुळे सक्षम पर्याय उभं करणारा कुठलंही नेतृत्व आलं तरी आम्ही त्यासाठी पुण्यामध्ये सर्वत्र काम करू. आज आपल्याला जे पुढचं राजकारण करायचं आहे ते युवकांसाठीचं राजकारण आहे किंवा महिलांसाठीचं आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की दिल्लीमध्ये किंवा देशामध्ये शून्य वीज बिलाचा शोध कोणी लावला तर आम्ही असं म्हणतो की अरविंद केजरीवालनी. सरकारी शाळा चांगल्या होऊ शकतात हा जो एक प्रिज्युडाईज होता ती सरकारी शाळा कधीच चांगल्या नसतात तो मोडून काढला कोणी तर आम आदमी पार्टीने. आम आदमी पार्टीने हे जे मॉडेल उभं केलं ते म्हणजे ते असं काही ते गुजरात मॉडेलसारखं हवेतलं मॉडेल नाही आहे. ते प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळतं, पंजाबमध्ये आपल्याला बघायला मिळतं, मोहल्ला क्लिनिकसारख्या योजना दिसतात. ते मॉडेल आपल्याला पुण्यामध्ये आणायचं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. आणि त्यामुळे जे पर्याय उभे असतील जे पर्याय असतील ते आम्ही स्वीकारू आणि त्यामुळे नेतृत्व जशा पद्धतीने निर्णय घेईल त्या पद्धतीने आपण निश्चितपणे निवडणूक लढवली जाईल. Thank you, sir. This was Mr. Mukund Kirdat, Maharashtra spokesperson of the Aam Aadmi Party. He spoke about Pune and the issues in Pune, and also emphasized that the Aam Aadmi Party will be contesting on all 288 seats in the state in the upcoming assembly elections. This is Gaurav Kadam for the Free Press Journal with Ankit Shukla. Thank you.